आणि अजून थोड्या दिवस असं राहिलं तर मला तर वाटतं आपण आता सध्या बेटी बचाव करतो ना, नक्कीच बेटा बचाव अभियान राबवण्याची वेळ लांब आलेली नाही आणि येईल. त्यापासून घटस्फोटाचं प्रमाण बिलकुल घटलेलं आहे. पहिल्या बाया काय करत होत्या, नाही कळू लागलं, नाही येऊ लागलं, कमी जादा करून सलटून टाकत होते. बाया सर्रास लपडे करत्या, माणसाच्या मागा लागत्या. पण ज्यावेळेस माणूस एखाद्या बाईकडे पाहायला बी किंवा एखाद्या आता अशा प्रकार होते का बाई माणसावर बलात्कार करायचे प्रमाण वाढलेले आहे, बायाचे टॉर्चर करायचे प्रमाण वाढलेले आहे. पण माणसाला बाया आळ घालू लागल्या, माणसाला त्याच्यात गुरफटवू लागल्या. सरकारला आम्ही सांगू लागलो, अरे बा आमच्यावर अन्याय होतो, ऐकलंच नाही. म्हणून आम्ही गाढवा पुढे इथं पहिला पारायण आम्ही केलं. 7 दिवस आम्ही जे सरकारला निवेदन दिले होते ते आम्ही गाढवाला वाचून दाखवतो. त्या बायकाच्या त्रासाला कंटाळून लोकांनी तिला जीवन आत्महत्या केलेलं आहे. त्या दिसत नाही, मोठ्या हायलाइट होत आहे. भावना नाही, माणसाला भावना आहे, प्रेम आहे, माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो. पण बाईला भावना राहिल्या नाही, प्रेम राहिलं नाही, फक्त त्यांचं प्रॉपर्टी पैशावर प्रेम राहिलेलं आहे. आमचं आज आम्ही दरवर्षीप्रमाणे पिंपळ पौर्णिमा ही साजरी केलेली आहे. त्याचं आमचं भावना असं आहे का उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. उद्या जे पत्नी पीडित आहे त्यांच्या बायका उद्या जातात आणि वटवृक्षाला 7 फेरे मारून पुढच्या 7 जन्मासाठी हाच पती मिळो, त्याला दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतात. तर आम्ही त्याच्यासाठी आज आम्ही 1 दिवस अगोदरच, कारण उद्या वट पौर्णिमा आहे, उद्या यमराजा बिझी राहील, त्या सगळ्याजण खोटं नाटं सांगत राहील, म्हणून आम्ही आज सांगतो की हे यमराजा यांचं ऐकू नको. या खोटारड्या आहे, ह्या उद्या तुम्हाला येऊन खोटं नाटं सांगतील. हा प्रति आम्हाला दीर्घ आयुष्यासाठी द्या, याला दीर्घ आयुष्यमान 7 जन्मासाठी. ह्या जन्मामध्ये पत्नी पीडिताला एवढ्या असह्य वेदना झालेल्या आहे, ते पुढचे 7 जन्म स्वप्न पण पडत नाही. आम्ही दररोजचं बघतो, आजचा दिवस कसा गेला, बस झाला, संपला. तर अशा परिस्थितीत मला उद्या येऊन काहीतरी सांगून खोटं, आम्हाला तर बोलताच खोटं, कोर्टात पण खोटंच बोलतात, पण मग कोर्टात देवाला पण खोटं बोलतील. म्हणून आजच आम्ही सांगतो की उद्या येतील, सांगतील, त्यांचं ऐकू नको. आणि मग आम्ही या पिंपळ पौर्णिमा करतो, कारण पिंपळ हा मुंजा आहे. या मुंजाला साकडे घालतो का हे मुंजा, यांचं ऐकू नको. या मुंजाला आम्ही 108 उलट्या मारतो. त्यांनी 7 मारल्या तर आम्ही दरवर्षी 108 उलट्या फेऱ्या मारतो का आमच्यासाठी जे काही मारलेले असं ना ते निघून जावा. आणि आज ह्या दुष्ट आणि भांडखोर पत्नी बायका आम्हाला मिळू नये, यांच्यापासून आमची लगेच सुटका व्हा. जर पिंपळ वट पौर्णिमा जर केल्यानंतर जर दीर्घ आयुष्य मिळून जर 7 जन्म मिळत असेल, ती जर आख्यायिका खरी असेल तर नक्कीच आमची पण खरी होईल. आम्ही पण जे मागणी करतो ते पिंपळाला उलट्या 108 मारून, तर आमची पण खरी होईल. म्हणून आम्ही ते पिंपळ पौर्णिमा ही साजरी करत असतो. आपल्या सोबत तुम्ही इथं कावळा सुद्धा दिला आहे, एक आपल्याला मूर्ती दिसते कावळ्याची. काय सांगाल, काय भावना, कावळा कशासाठी आहे? कावळा हे आमचं प्रेरणास्थान आणि दैवत पण आहे. त्याचं कारण असं आहे की कावळ्याचे जे मादी कावळा असतो, तो मादी कावळा हा नर कावळ्यासोबत केवळ अंडे तयार होऊन अंडे द्यायपर्यंत ती मादी त्यासोबत असते. त्या अंडे दिल्यानंतर ती मादी कावळा हे निघून जाते आणि त्या अंड्यातून पिलं बाहेर काढून त्याचं संगोपन करून लहानचं मोठं करायचं काम हा नर कावळा करतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे पत्नी पीडित असे की त्यांचे लहान लहान महिना 2-4 महिन्याचे पोरं सोडून बायका पळून दुसऱ्याबरोबर निघून गेल्या. ती मादी कावळा तरी दुसऱ्याबरोबर निघून गेले की याच्यावर भांडत नाही किंवा याच्या मागे लागत नाही किंवा याच्यावर केस टाकत नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की दुसऱ्याबरोबर पण निघून जाते, तिकडे काय करायचं ते करते, पण नवऱ्यावरती एवढ्या केस टाकते. नुसत्या नवऱ्यावर नाही, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या भावावर, बहिणीवर, सगळ्यावर केस टाकते. मग अशा वेळेस तो नवरा हतबल होऊन जातो आणि हतबल होऊन पार सुसाईड करण्यात त्याच्यात जातो. मग आमचा हे प्रेरणास्थान आहे की तो पक्षी असून सुद्धा तो पिल्लाला लहानचं मोठं करून कावळे उडताचे, कावळ्याची प्रजाती पुढे जातेच आहे. तर मग त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो. पक्षी असून असं करू शकतो तर आपण तर मानव आहे, म्हणून आमचं ते प्रेरणास्थान आहे. आम्ही त्यांची पूजा करूनच दररोजचा दिवस सुद्धा आमचं त्यांचा पूजा करून जातो आणि दरवर्षी आम्ही या दिवशी त्यांची पूजा करतो. हे असं सुचलं काही, मी काय कोणून डिग्री घेऊन याचा संस्थापक नाही झालो. पहिला 3 वर्ष मी याच्यात एवढा पिछाडला गेलो, एवढा भयानक त्रास मला दिला का मला कोणी राहायला पण घर दिलं नव्हतं. माझ्या सख्या बहिणीच्या घरात जेव्हाच मी गेलो, इकडे भांडणं झाल्याच्या नंतर माझ्या दाजीला अटॅक आला होता. अरे माझं नाव येईन, माझ्या घरी राहीन आणि याच्या बायकोला जर कळालं तर याची बायको माझं नाव टाकीन. कारण माझी बायकोची परिस्थिती आज झाली होती, मी ज्याच्या बरोबर दिसेल त्याचं नाव टाकून देत होती. म्हणजे ज्याचं दिसेल त्याचं नाव तर माझ्याबरोबर लोक पळून जात होते. मग अशा वेळेस अशी परिस्थिती आल्याच्या नंतर मी बऱ्याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मला कोणी राहू दिलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कुठंतरी एखादं बाहेर निघाल्यानंतर आपण काहीतरी तयार करून ठेवलं पाहिजे, ज्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हकलला की तो माणूस इथं आला पाहिजे, आपण त्याला प्रेमाने आदराने त्याला बाहेर काढलं पाहिजे. ही संकल्पना तेव्हा आली. बरेचसे नंतर पत्नी पिढीत एकत्र आले, आम्ही आश्रम स्थापन करून टाकला. आता किती वर्ष झाले ते आश्रम? 19 नोव्हेंबर 2017 जागतिक पुरुष दिनाच्या दिवशी आम्ही आश्रम स्थापन केला. 2017 पुढच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण होते. विशेष असं काही प्रयोजन विशेष आता प्रयोजन विचार करतोय काय करायचं. काय केसेस आतापर्यंत अनुभवाला आलात बरं तुम्हाला? वध केस काय होती तुमच्या आयुष्यात मागच्या 9 वर्षात?
केसेस अशा भरपूर टाईपच्या अनुभवलेल्या आहे. पहिल्या 2-3 म्हणजे सुरुवात झाल्यानंतर वर्षभर तास झालं का लोकांच्या समस्या ऐकून ऐकून मला झोपेच्या गोळ्या खावा लागत होत्या. एवढे टेन्शन होतं. एखादा जर पत्नी पिढी सांगायला लागला तर तो 4-4, 5-5 तास सांगतच राहत होता, कारण बाहेर कोणी ऐकत नाही आणि सांगूही शकत नाही. कारण ही जी समस्या अशी आहे की ती कोणाला सांगता येत नाही, लाज वाटते. याला जर सांगितलं त्याला काय वाटन, त्याला सांगितलं काय वाटन. इव्हन काही समस्या अशा आहे की त्या घरात पण सांगू शकत नाही. माहित त्या असं मनातल्या मनात दाबावं लागतं. इथं सुद्धा आमच्याकडे आल्याच्या नंतर पहिले लोक आल्यानंतर पण परिस्थिती बघते किती लोक मध्ये बसेले. त्यांची समस्या सांगायसाठी ते एकदम असं आतुर असतं, कधी एकट्यात भेटतं. पण इथं एकटा कधी दिवसभर चालू असेल मग खूप एकदम लाजणारे लोक सांगतात मला एकट्यात बोलायचं आहे. आम्ही शक्यतो सांगतो सगळ्यासमोर बोला, पण नाहीच बोललं तर तेव्हा ते एकट्यात सांगायला लागतं. आणि एवढं सांगतं का ते सांगून 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 थकल्यानंतर मी त्याला 4 शब्द जरी सांगितले त्याला वाटतं माझं ऐकलं, समाधानच झालं. त्याला सोल्युशन सांगायची जर गरज पण पडत नाही. एवढे समस्या ते सांगत राहते आणि त्यातून बाहेर. पण हा आश्रम फक्त संभाजीनगरलाच आहे, कारण आता महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे प्रॉब्लेम समस्या असू शकतात. तर लोकांना जॉईन व्हायचं असेल, पुण्याचे असतील, लांबचे असतील, तर काय सांगा? हे आश्रम तर आपला इटाच आहे, कारण आश्रम स्थापन बऱ्याच ठिकाणी करण्याचा, संघटना झाल्या स्थापन करण्याचा, आश्रम काढण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न झाला. पण असं आहे पत्नी पीडितांकडे ऑलरेडी पैसे राहिलेले नाही. पुरा बायकांनी लुटून खाल्ले, वकिलांनी लुटलं, बायकांनी लुटलं, पोलिसांनी लुटलं, सगळ्यांनी लुटलेला व्यक्ती असो. पैसेच नाही राहतात, जागा कुठून येईन, कन्स्ट्रक्शन कुठून येईन, याला खूप मोठं मन लागतं. पैसा अगोदर साचलेला तर माझा पण गेला होता, पण उरलेला पैशात मी म्हणलं आता बायकोला दिल्यापेक्षा लावून टाका. मोठं मन केलं, कंपनी टाकल्यापेक्षा लावून टाकलं म्हणून झालं. अजून आश्रम तर कुठं नाही आहे. पण आमच्याकडे माझं असं आव्हान राहील लोकांना का ज्यांना त्रास आहे, आमच्याकडे काही कंडिशन आहे. जर त्यांना निस्ता त्रास आहे तर रविवारी 11 ते 4 आपल्याकडे वर्कशॉप असतं, सांगतो आम्ही दिवसभर. त्याच्यानंतर ज्याच्यावरती 20 केस दाखल झालेला आहे बायकोकडून कमीत कमी, त्या 20 केस किंवा एक बार तो त्याची प्रॉपर्टी बायकोने हडप केली, त्याला पोटगी लागली, पोटगी भरू शकला नाही, तो जेलमध्ये जाऊन आला, असा व्यक्ती जर असेल तर आम्ही त्याला मोफत रेसिडेंट देऊन बाहेर काढतो. तर वैयक्तिक तुमची काय केस आहे, म्हणजे काय सांगाल? वैयक्तिक माझ्या एक केस नाही, भरपूर साऱ्या केसेस होत्या. आणि एवढा इतका असह्य त्रास होता का मी अनेक वेळा सुसाईड अटेम्प्ट केला. पण कसं तरी कसं असतं, देव त्याला तारी त्याला कोण मारी, तसं झालं. बऱ्याच वेळेस छोट्या अशा एखाद्या मरणाच्या दारातून मी बाहेर आलो आणि याच्यातून वाचल्यानंतर मी ठरलं का आता आपल्याला फक्त काय करायचं पुढचं जोर चालत राहा. याच्यासाठी सुरुवातीला आमच्या 2017 चालू झाला होता. वर्षभर तर याच्यावर हल्ले झाले. मागून जर बघितलं तुम्ही तर त्याच्या काचा नाही ठेवलेला आहे. आम्ही त्या पोलिसात जाळ्याच ठेवल्या होत्या, काचा नाही राहिलेला होत्या. बायाने येऊन लोकांनी दगड मार फेक कर त्रास खूप झाला. इव्हन सरकारने आम्हाला 3 वर्ष रजिस्ट्रेशन पण दिलं नाही. पत्नी पीडित कुठं असता का, हे असता का. आपल्या तिथले एक शोकांतिक आपल्या तिथे एक पोलीस आयुक्त होते. एका व्यक्तीला सातारा साईडला हे पण होते सोबत, तर सातारा साईडला त्या व्यक्तीला त्याच्या बायकोने पेट्रोल टाकून जाळलं, पूर्ण जाळलं. त्याच्यावरती 307 केली. तो बाहेर आल्याच्या नंतर आम्ही ते निवेदन तयार केलं. म्हणलं आता पोलिसाला PI आहे का ना, म्हणून आम्ही CP ला भेटायला गेलो. साहेब या व्यक्तीला जाळलं, त्याच्यावर 307 दाखल झाली. त्या पोलिसांनी म्हणजे एका मोठ्या असं त्या नाव नाही घेत मी आता, ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे कोण पोलीस आयुक्त होता. त्याला थोडी पण अशी लाज वाटली नाही का आपण करतो काय. आम्ही एवढा वेदना घेऊन गेलो, मी एवढा हे घेऊन गेलो. त्यांनी आमचं निवेदन असं टरकन काढून फेकून दिलं आमच्या तोंडावर. ज्या म्हणे ऐसा का पत्नी पीडित होता है क्या, तुम लोगों के वजह से पत्नी पीडित लोग बढ़ रहे, महिला के ऊपर अन्याय हो रहा. म्हणजे असं जर विधारक सत्य असलं तर काय करायचं. हा खूप भयानक प्रकार आहे. त्याच्यामुळे 3 वर्ष आम्ही रजिस्ट्रेशनसाठी झगडलो होतो, रजिस्ट्रेशन नाही मिळालं. तर बाकीच्या गोष्टी तर गौण आहे. पण आम्ही जोपर्यंत आहे आम्ही लढत राहणार आहे, कारण आम्हाला त्याची सवय लागली. आता सोल्युशन्स काय काय दिले जातात आपल्या आश्रमाच्या मार्फत? जे पीडित या ठिकाणी येतात त्यांना सोल्युशन्स काय काय सोल्युशन्स असे दिले जाते. पहिलं तर त्यांचं आम्ही सगळं ऐकून घेतो. त्याला जेवढं सांगायचं त्याचं मनातलं जेवढं आहे तेवढं आम्ही ऐकून घेतो. ऐकून घेतल्यानंतर जो जवळजवळ 80% मोकळा होतो. त्याला वाटतं कोणीतरी आपला ऐकणारा सापडला आणि तो खाली होतोय का, ठीक आहे बाबा आपलं ऐकलं. त्याच्यानंतर त्याला सोल्युशन दिलं झालं का बायकोने काय काय केलं. माझं तर पहिलं त्यांना सांगायचं तो बायकाला घाबरणं सोडा. घाबरला माणूस, बायकाची भीती सोडली का तो त्याच्यापैकी मोकळा व्हायची त्याची सुरुवात असते. बायकोची भीती घालायला लागला का तो संपायला लागला. आणि जी फॅक्ट आहे ते सांगायला शिका, लाजू नका. याला सांगितलं ना काय होईल, त्याला असं काय होईल. कोर्टात सुद्धा लोक नाही लईच त्रास देते. इव्हन लोक जज विचार तुम्हाला काय नाही जरा अवघडच आहे, लईच त्रास देते. तर त्यांना आम्ही खुलून सांगायला सांगतो की मला ही त्रास देते, अशी करते तशी करते जे आहे ते. आणि त्याच्यानंतर बायकोनी केस केल्यानंतर त्या केसमध्ये काही खोटं बोलले असन, त्याचे काही पुरा असन, तर त्याच्यावर डिफेन्स कसा घ्यायचा. खाली आपण नुसतं ते डिफेन्सिव्ह अटॅक कसा करायचा ते आम्ही शिकवतो कायदेशीरित्या. आता त्यांना नंतर बऱ्याच केस अशा होत्या का बायकोने केस केल्याच्या नंतर माणूस फक्त त्यातून बाहेर कसा पडायचा तेवढंच पाहतो. आणि ते केसवर केस करत चालते. बाई 498 टाकू शकते, 125 टाकू शकते, डोमेस्टिक टाकू शकते, सेक्शन 9, 24 एक असा एक पॅकेजच टाकू शकते. एक पॅकेज ज्या माणसावर टाकलं तो माणूस त्या जिंदगीतून उठला.
त्याची परिस्थिती खूप अवघड होऊन जाते. आणि मग ते पॅकेज टाकल्यानंतर त्या पॅकेजमध्ये तिनं चुका काय काय केल्या आणि त्याच्यावर आपण काय कारवाई करू शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि न्यायालयात जाऊन त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. कायदेशीर सल्ला देण्यासाठी आपल्याकडे काही ऍडव्होकेट मंडळी सुद्धा आपल्याला कायदेशीर सल्ला देण्यासाठी आमच्याकडे ज्येष्ठ पत्नी पीडितांची संख्या जास्त असते. का त्याच्यावरती जास्तीत जास्त केसेस किती झाल्या वकिलापेक्षा आम्ही जास्त करून त्या ज्येष्ठतेवर भर देतो, कारण त्याला प्रॅक्टिकल अनुभव आलेला आहे. वकील तो फार महत्वाचा आहे. म्हणून आम्ही वकिलांना जास्त हे केल्यापेक्षा आम्ही ज्येष्ठता ठरवतो. याच्यावर 10 केस आहे हे त्याला ज्ञान आलं, याच्यावर 20 केस आहे ते झालं, हा 10 वर्ष 4 वर्ष जेलमध्ये जाऊन आला त्याला मधली परिस्थिती माहीत झाली. मग कळतं 400 अटेम्प्ट झाल्यावर काय होतं, 125 झाल्यावर काय होतं, तो जाऊन आलेला आहे ना. त्या अनुभवातून आम्ही सांगतो. त्यातून काय पुढचं पाऊल घ्यायचं ते आम्ही ठरवतो. त्या अनुभवातून आम्ही सांगतो की याच्यातून हे होतं. मग ज्या ज्या गोष्टी याचा कायदेशीर मांडायचं त्यासाठी वकिलाचा म्हणजे सपोर्ट घेऊन त्या केस आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहतो कौटुंबिक न्यायालयामध्ये वकील न लावता कसं लढता येईल आणि पार्टी इन पर्सन त्या माणसाने आपली बाजू कशी मांडता येईल त्याच्यावर आम्ही भर देतो. नाही समजलं त्या ठिकाणी ठीक आहे थोडंफार वकील लावाच लागतो, पण माझ्या मते जे प्रकरण जे कौटुंबिक न्यायालयात जे लांबणीवर पडत आहे याला लॉ ऑफ लिमिटेशनच्या बाहेर ऑलरेडी कौटुंबिक वाद त्याच्यात नाही, लिमिटेशन ऍक्टमध्ये येऊ नाही लागले. मग आमची मागणी पण ते आहे की लिमिटेशन ऍक्टमध्ये आलं पाहिजे. जर माझा वाद आहे, माझा जर वाद आज चालू झाला तर मला माहिती पाहिजे 3 वर्षात सोडणार आहे, काहीच वाटणार नाही मला, का मला हे कळणार आहे की या दिवशी याचा एंड होणार आहे. पण आजच्या घडीला असं आहे, आज जर वाद चालू झाला तो माणूस मेल्यावर सुद्धा त्याचा निकाल लागत नाही. आमच्याकडे काही लोक असे का ते मेल्यानंतर त्यांच्या डिग्री आलेली काय फायदा. हे नुसतं चक्रा मार आणि ते बाई तिकडे आयुष करत राहते, माणसाने नुसतं इकडे तिकडे पाहायला भेटते त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. आणि पत्नी पीडित म्हणजे असा आपशकुनी होतो. आता कावळ्याला पण आपण आपशकुनी मानतो बऱ्याच ठिकाणी, बा कावळा शिवला आम्ही त्यांना आमचं दैवत मानलेलं आहे. ते आपशकुनी नाही आहे, त्याच्या आमच्यासाठी ते चांगलं आहे. ते त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण लई आपण ऐकलेलं आहे, आम्ही पण ऐकलं आहे बऱ्याच ठिकाणी का कावळा शिवला. अरे कावळा आपशकुनी नाही आहे, कावळा शेनीचं वाहन आहे. म्हणून आम्ही एकदम याचं करतो की माणूस एवढा पक्का होतो करतो त्याच्यानंतर असं माझं तर असं म्हणणं असतं बायकाला जर घाबरणं सोडा, कायदा जो आहे त्याला जर फेस करणं सोडलं तर मग लोकांना सुद्धा हे शेनीचे वाहन सारखे पत्नी पीडित वाटले पाहिजे. अरे आले बापाला तशी परिस्थिती झाल्यानंतर काहीतरी बाहेर होईल, पण तशी येणं खूप अवघड आहे. कारण कायद्याच्या काटाच्या सापडत ताकद खूप त्या माणसाकडे, पण कायद्याच्या याच्यात जर गुरपाटला गेला तर तो आत्महत्येशिवाय त्याला पर्याय उरला नाही. म्हणून आज जर आपण NCRBचा डाटा बघितला तर मॅक्झिमम लोक जवळजवळ म्हणजे 78% आणि अभाव लोक हे मॅरिड मेल जे ते सुसाईड करताय. आपण ऑनलाईनचा डाटा जरी पाहिलं तेवढं सुसाईड करतात. त्याचं कारणच आहे कोणी ऐकून घेत नाही आणि सांगायची सोय नाही. प्रशासकीय किंवा पोलीस विभागांमार्फत तुम्ही जर सांगितलं की आमच्या रजिस्ट्रेशनला इतके सारे प्रॉब्लेम्स आले आम्हाला, मग आता ज्या वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता काही तुम्हाला मदत मिळते का? आता फक्त आश्वासन दिलं जाते, मदत काय मिळत नाही. फक्त असं एक सांत्वन थोड्याफार प्रमाणात आणि बऱ्याच ठिकाणी तेवढा निदान त्या पहिलं आता रजिस्ट्रेशन नव्हतं तेव्हा लगेच झीड करून देत होते, पण आता रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामुळे थोडं सांत्वन ऐकून तरी घेतात थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही. पहिले फाडाफाडीचा प्रकार तो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संपला. एवढ्या मोठ्या पोलीस आयुक्ताने आपल्या तिकडे पोलीस आयुक्त होता त्याला नंतर मी तक्रार दिली होती, त्यांची बराचसा इश्यू झाला. पण एवढ्या मोठ्या पोलिसांनी तो सेनापती असो त्यांना अशी पुरुषांची अवहेलना करणं मात्र हे खूप विचित्र होतं. पुरुष असून पुरुषाची अवहेलना होती. त्याने जर अशा एखाद्या महिलेचे केले असे त्याची ड्युटी राहिली नसती. पण पुरुषावर झालेला अन्याय कारण त्याला वाचच फुटत नाही ना, कारण त्यांना असं वाटतं नाही. आणि जेव्हा पुरुषाला मदत करायला लागेल ना तेव्हाच पुरुषासाठी काहीतरी करायला असंही मला वाटतं. आतापर्यंत तुमच्या ज्या काही केसेस आहेत त्यातले किती अशा केसेस आहेत की ज्यांना न्याय मिळालाय किंवा ते त्यात जाचातून सुटलेत? एक 7-8% पर्यंत चाललेलं आहे, त्याच्यातून न्याय मिळून ते बाहेर आलेले आहेत. आता इन प्रोसेस किती आहेत तुमच्या? आता तर खूप आहे, म्हणजे जवळजवळ आमच्याकडे आकडा जर कॅल्क्युलेशन ऍव्हरेज काढत जवळजवळ 11,000च्या पुढे आमच्याकडे पत्नी पिढी झाली आहे.